नमस्कार मंडळी. तर काल होता शनिवार. बऱ्याच लोकांना शनिवारी सुट्टी असते, पण आमच्यासारख्या NGO सेक्टरवाल्यांना फार कमीच असते. नाके बरोबरच म्हणा ना, तर सॅटर्डे वर्किंग सध्या लागू नाहीये काही संस्थांमध्ये, पण आमच्या इथे लागू आहे बरं. दिवसभर कामानिमित्त उन्हातान्हात फिरून घामाने चिंब झालेले केस आणि कपडे गरम पाण्याने आंघोळ केल्यावर फ्रेश वाटणे हे तर रोजच झाले आहे. छान फ्रेश होऊन मग घरातील कामांना हात लावणे म्हणजे एक वेगळाच उत्साह संचारतो आणि सुचिरभूत झाल्यासारखे वाटते. ओल्या केसांना कसेबसे बांधून मी भाजी आणि बाकी सामान आणायला निघाले. पण निघण्याआधी तोंडाला जरा गोरं करावं म्हटलं आणि पावडर लावली. पावडर नीट लागली आहे की नाही बघितलं आणि पर्स आणि पिशवी, कापडी पिशवी घेऊन निघाले. आता कापडी पिशवी कशाला म्हणाल, भाजीवाला तर देतो की नाही प्लास्टिकची पिशवी. तर प्लास्टिकच्या पिशव्या घेण्यापेक्षा मला कापडी पिशवीला मी नेहमीच पसंती देते. चला तर मग आता निघूया आणायला. काय आणायला? भाजी आणि सामान. चला. निघायच्या आधी देवपूजा करून घेतली. तिन्हीसांची वेळ होती. दिवाबत्ती केली आणि मग काही वेळाने मी निघाले आणि आले ती एकदम घामाने चिंब भिजून. आंघोळ केल्याचा काही फायदाच नाही झाला. एवढं सगळं सामान घेऊन आणि सोबतच आणले इस्त्रीचे कपडे. इस्त्री करून झालेले सूट बऱ्याच दिवसांनी त्यांनी दिले. आता केस अरेंज करायचे म्हणजे थोडे वाळलेले आहेत ते थोडेसे साईडला करायचे आणि जे नाही वाळले त्यांना थोडा मोका द्यायचा. मोका म्हणजे कसला? वाळण्याचा. स्वतः कामासाठी सज्ज होऊन मी सुद्धा कामाची तयारी सुरू केली. एका पातेल्यात पाणी घेतलं आणि त्यात भाज्या धुण्यासाठी तयारी केली. पाणी कमी पडलं म्हणून अजून ओतलं. तर सोबतच एक ताटली सुद्धा घेतली. जी धुतलेल्या भाज्या आहेत त्या आपल्याला त्या ताटलीत काढून ठेवायच्या आहेत. तर त्याची एक तयारी होत होती. आता बघूया काय काय भाज्या आणल्या. टोमॅटो आणि अशा बऱ्याच भाज्या आहेत. आता भाज्या का धुवायच्या? कारण की धूळ माती बसलेली असते, त्यामुळे ते धुवून घेतलेल्या कधीही चांगल्या आणि वापरायच्या आधी, जेवणात वापरायच्या आधी त्या नक्कीच धुवाव्यात. तर मी आता हे धुवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. टोमॅटो सोबतच सिमला मिरची, कोबी वगैरे असे घेतलेले आहेत. आता ते छान पाण्यातून स्वच्छ धुवून मग ते मी त्या ताटलीत ठेवते. तर त्या ताटलीत ठेवले त्यानंतर त्या पाण्यात अजून काय घालणार आहे मी? तर त्या पाण्यात अजून घालणार आहे मिरच्या, हिरव्या तिखट मिरच्या. त्या तिखट मिरच्या मी घेतल्यात कारण की आता आमच्याकडे फ्रीज आला आहे, सो मिरच्या ज्या आहेत त्या लवकर खराब होणार नाहीत, सो मी साठवून ठेवू शकते आणि रोज वापरू शकते. तर तिखट मिरच्या झाल्यानंतर थोड्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2-4. ते कधीतरी वापरण्यास होतात म्हणून लांबलचक आहेत त्या. आणि त्यासोबतच मका घेतलेला आहे सोललेला, मक्याचे दाणे घेतलेले आहेत. कांदे आणि बटाटे तर आपण काही पाण्यातून काढत नाही आधीच, तुम्ही ते साईडला ठेवलेले आहेत. आणि मक्याचं काय करणार आहे बरं, ते तुम्हाला लवकरच कळेल आणि मक्याची जी काही गंमत झालेली आहे ती पण कळेल. कोथिंबीर काही आता धुतलेली नाही आहे, ती जेव्हा जेव्हा लागेल तशी धुवून. आता ह्या भाज्यांचं झालेलं आहे आंघोळ. आता त्या चॉपिंग करायला घेते मी. एवढ्या सगळ्या आता भाज्या लागणार नाही आहेत मला, पण टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची मला लागणार आहे, सो मी ती कापून घेणार आहे, चिरून घेणार आहे. त्याआधी या मक्यांना या बाउलमध्ये काढणार आहे. या मक्यांची गंमत आहे ना, ती तुम्हाला एकदम व्हिडिओच्या एंडला कळणार आहे, काय गंमत झाली होती मक्यांबद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. एवढे मक्याचे दाणे पुरतील की नाही ही शंका होती. मी थोडे अजून त्यात घातले आणि साईडला बाउल ठेवून दिला. आता त्याचं आपण नंतर बघणार आहोत. आता सिमला मिरची कापायला घेते मी, जेणेकरून माझं लवकर शॉपिंग होईल. सिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. तर चॉप करताना ते पांढरा भाग आपण सगळेच काढतो, ते काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तर पटापट चॉपिंग करून घेतलेली आहे. जी काही चॉपिंग आहे ती पटापट केलेली आहे कारण की फार उशीर झालेला आहे. थोड्या वेळात नवरोबा येतील भूक भूक करत, तर त्याच्या आधी तरी रेडी व्हायला हवं असा मानस तर आहे, पण होईल की नाही शंकाच आहे. एवढं सगळं चॉप करून घेऊन मला तयारीला लागायचं आहे, ते म्हणजे गॅसचं वर्षन. आता सिमला मिरची चॉप करायला जरा वेळच लागतो कारण की ते छोटे छोटे तुकडे होईपर्यंत आपल्याला काही मनासारखं समाधान मिळत नाही.
आता मोठ्या राहिलेल्या तुकड्यांना मी परत एकदा थोडंसं चापून चोपून घेतलेलं आहे. तर ते चॉप झालेले आहेत. सो आता आहे टर्न बॉइलिंगची. तर एका भांड्यात पाणी घेऊन मीठ घेऊन ते मी बॉइलिंग करत ठेवणार आहे. काय बॉईल करणार आहे बरं? मक्के. अजून काय? तर आज आपण ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत. आता काही तुम्हाला ही रेसिपी मी शेअर करत नाही, पण तुम्ही रेसिपी जाणून घ्यालच काय काय टाकते मी ते. सो वेगळ्या रेसिपीची ह्यासाठी गरज नाही आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी मक्याचे दाणे टाकते. मक्याचे दाणे छान उकडून घ्यायचे आहेत. छान बॉईल झाले पाहिजेत ते एकदम. त्याचा स्वीटनेस आणि क्रंचीनेस सुद्धा लागला पाहिजे सोबतच. सो मी मक्याचे दाणे टाकलेले आहेत उकडत. तर त्याच्यासाठी त्याच्यावर एक झाकण सुद्धा ठेवणार आहे, जेणेकरून ते छान असे वाफवून मस्त बॉईल होऊन निघतील. अधूनमधून थोडी ढवळाढवळ सुद्धा केलेली आहे. त्याच्या आयुष्यात चमच्याने ढवळाढवळ केलेली आहे. सो ती ढवळाढवळ त्याच्यात चांगल्यासाठी आहे. सो म्हणूनच मी ती ढवळाढवळ केलेली आहे आणि लवकरात लवकर त्याला उकळून घेतलेलं आहे. नाव इट्स टाइम टू बॉईल. सो त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर शिजावं यासाठी झाकण ठेवलेलं आहे. तर आता आपले मक्याचे दाणे छान शिजलेले आहेत, उकडलेले आहेत. तर आता चॉप केलेले कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची मला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. ते मी तुम्हाला चॉप करताना दाखवले नाहीत, कारण की काही अनसर्टनिटी झाल्या होत्या. सो ते चॉप केलेले कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची मी एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी मी अशी घेतलेली आहे. 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 1 सिमला मिरची अशा प्रकारे मी घेतलेले आहे, कारण की कांदा जरा क्रंचीनेस छान लागतो, सिमला मिरचीने तिखटपणा येतो, त्यामुळे सिमला मिरची मी एकच घेतलेली आहे. सो हे मिक्स करून घेते छान मी. आणि त्याला मिक्स केल्यानंतर एका पॅनमध्ये बटर टाकून, अमूल बटर, बटरमध्ये मी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. सो अमूल बटरमध्ये छान ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणून मी 2 छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत. आणि ते छान गरम झाल्यावर, बटर गरम झाल्यावर त्यात मी टाकणार आहे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीचं जे मिक्स केलेलं आहे मिश्रण, ते मी टाकणार आहे आणि त्याला छानपैकी वाफवून घेणार आहे. आता वाफवून घ्यायचं यासाठी, कारण की ब्रेड पिझ्झा जो आपण बनवतोय त्याला आपण जास्त वेळ शेकवू शकत नाही, कारण की ब्रेड पातळ असतो पिझ्झा बेसपेक्षा. सो तो लवकर शेकला जातो खालून आणि मग वरती बॅटर कच्चं राहू शकतं. सो आपण ते थोडं वाफवून घेतलेलं आहे. आता हे वाफवून झालेलं आहे आणि ते वाफवून झालेलं मिश्रण जे आहे त्यात काही मीठ वगैरे आपण टाकलेलं नाही वेगळं. ते त्याच बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मी त्यात बऱ्याच गोष्टी टाकणार आहे. आता कुठल्या कुठल्या गोष्टी टाकणार ते सांगते. हे आता आले आहेत चिली फ्लेक्स. हे थोडेसेच होते, सो मला त्याचं वाईट वाटलं, आणायला विसरलेले मी. आणि हे आहे व्हेज मेयोनीज, फन फूड्सचं आहे, जे आम्ही आत्तापर्यंत ट्राय केलं आहे आणि ते आवडलेलं आहे. अजून दुसऱ्या कंपनीचं ट्राय नाही केलं आहे, त्यामुळे फन फूड्स त्याच प्रेफरन्स आहे. सो मेयोनीज, टोमॅटो केचप, किसानचा टोमॅटो केचप आणि सोबतच तिखट शेजवान चटणी. शेजवान चटणी म्हणजे चिंच. मग 1 पॅकेट पूर्ण मी घातलेलं आहे, 10 रुपयाचं जे पॅकेट येतं ते. आणि सोबतच चीज तर पाहिजेच. कष्टाचं चीज झालं नाही तरी चालेल, पण चीज जेवणात स्नॅक्समध्ये तर हवंच. तर चीज किसून टाकलेले आहे. आता एका चीज क्यूबने आमचं पोट भरलं नाही आणि मनही भरलं नाही, त्यामुळे मी दुसरं चीज क्यूब पण किसायला घेतलेला आहे. सो ह्या 2 चीज क्यूबने मस्त मिश्रण ते एकजीव झाले आणि मस्त टेस्ट आली होती त्यामुळे चीज क्यूबमुळे. सो 2 चीज क्यूब किसल्याने ते मिश्रण एकजीव तर झालंच, त्यासोबतच त्याचा जो पिझ्झाचा टेस्ट आहे ती तर लागतच होती. पिझ्झा सॉस काही आम्ही आणला नव्हता बाजारातून. मी नेहमीच पिझ्झा बनवताना सॉस विकत आणत नाही. शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि मेयोनीज असं मिळूनच सॉस बनवते. सो आता हे आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते छान असं सगळीकडे स्प्रेड होईल ब्रेडवर. आणि स्प्रेड झालेलं मिश्रण किती छान लागते ते तुम्हाला कळेलच. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपीचं प्रमोशन नाही आहे किंवा माझी रेसिपी असं नाही आहे, बट तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडेल. आता ब्रेड स्लाइसला आपण बटर लावलेलं आहे. एका साईडने मी लावलेलं आहे खालच्या बाजूने, ते फक्त वरच्या बाजूने मी असं लावत आहे, कारण की खालच्या बाजूने लावलेलं ब्रेडला बटर
ते छान शेकलं जाईल म्हणून यासाठी आहे. तर वरच्या साईड मी बटर लावलेलं आहे आणि त्यासोबत त्यावर मिश्रण टाकते कसलं आपल्या पिझ्झाचं. तर ते असं स्प्रेड करून घेते मी आणि ह्याच्यावर आता मी चीज क्यूब नाही टाकत आहे. काही ब्रेड पिझ्झावर मी आधी टाकलेलं आहे, काहींवर शिजवून झाल्यावर टाकलेलं आहे. सो हे आहे आपला पिझ्झा रेडी, ब्रेड पिझ्झा. तर आता ह्याच्यावर चीज किसायची वेळ आहे. सो चीज किसलेलं आहे छानपैकी, थोडंसंच किसलेलं आहे, जास्त चीज खाऊ नये असं म्हणतात. किसलेल्या चीजने तो जास्तच टेम्पटिंग दिसायला लागलेला आहे आणि दोघांनाही भूक लागली होती. सो आवरत नव्हतं, पण फोटोज तर काढायला हवेत, फोटोज आणि व्हिडिओज, कारण की व्लॉग बनवतोय तर ते गोष्ट आधी करायला हवी. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो हे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी शूट केलेले आहेत. आणि कसा दिसतोय आमचा ब्रेड पिझ्झा हे नक्की सांगा. आणि मक्याच्या दाण्यांची काय गंमत झाली ही तुम्हाला कळलीच असेल. तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितली तर नक्की कळेल तुम्हाला. मक्याचे दाणे इथे वापरलेच गेलेले नाहीयेत. मी पूर्णपणे विसरून गेले होते की मक्याचे दाणे पण ॲड करायचे. सो आम्ही ते तोंडी लावायला खाल्ले आणि असं करून रात्री 12 वाजेपर्यंत बाकी सगळं आवरून आणि बाकी अरेंजमेंट करून रील बघत बघत मी छान झोपी गेले. आता ते लास्ट रील काय होतं ते ऐका. पंछी से छुड़ा कर उसका घर तुम अपने घर पर ले आए, ये प्यार का पिंजरा मन भाया, हम जी भर भर कर मुस्काए, जब प्यार हुआ इस पिंजरे से तुम कहने लगे आजाद रहो, हम कैसे भुलाएं प्यार तेरा, तुम अपनी जुबां से ये ना कहो, अब तुम सा जहां में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ भूल जाओ।